नमस्कार. मागच्या भागात आपण अनुच्छेद 14 बद्दल बोललो होतो. आठवतंय? कायद्यासमोर सगळे समान. पण ही कल्पना प्रत्यक्षात कशी आणायची? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 15 मध्ये. पण समानतेचं हे वचन जमिनीवर उतरवणं खरंच इतकं सोपं आहे का? या सगळ्या चर्चेची सुरुवात होते या एका शब्दापासून, भेदभाव. हीच ती खोलवर रुजलेली समस्या आहे जिला आपलं संविधान मुळापासून संपवू इच्छितं. पण एक मिनिट, समानता म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना अगदी तंतोतंत सारखं वागवणं? की मग जे लोक काही कारणांमुळे मागे राहिले आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी थोडी वेगळी वागणूक देणं? हाच तो गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. चला तर मग थेट आपल्या संविधानाची पानं उघडूया आणि बघूया की आपल्या घटनाकारांनी भेदभावाच्या या समस्येवर काय जबरदस्त तोडगा काढलाय. हे आहे अनुच्छेद 15चं मूळ, त्याचा आत्मा. हा थेट सरकारला म्हणजेच राज्याला दिलेला एक सरळसोट आदेश आहे की तुम्ही नागरिकांमध्ये या कारणांवरून फूट पाडू शकत नाही, त्यांना वेगळी वागणूक देऊ शकत नाही. ही समानतेची एक खूप मोठी आणि ठोस हमी आहे. बरं, पण नक्की कोणत्या प्रकारच्या भेदभावाला इथे बंदी आहे आणि कुठे कुठे आहे? चला हे कलम जरा आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. इथे अगदी स्पष्टपणे सांगितलंय की एखाद्या व्यक्तीचा धर्म, जात, लिंग किंवा जन्मस्थळ या कारणांवरून त्याच्यासोबत कोणताही अन्याय किंवा भेदभाव करता येणार नाही. म्हणजे कोणाचीही ओळख त्यांच्या हक्कांच्या आड कधीच येऊ शकत नाही. हीच या कलमाची सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि ही बंदी फक्त कागदावरची नाहीये, तर आपल्या रोजच्या आयुष्यात लागू होते. विचार करा, सार्वजनिक रस्ते, विहिरी, हॉटेल्स, सरकारी सुविधा किंवा शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेताना यापैकी कुठल्याही ठिकाणी कोणालाही या कारणांवरून अडवलं जाऊ शकत नाही. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इथे एक महत्त्वाचं आणि थोडं गुंतागुंतीचं वळण आहे. जर सगळ्यांना समान वागणूक द्यायची आहे तर मग आपल्याकडे काही विशिष्ट गटांसाठी विशेष तरतुदी का आहेत? हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात येतो नाही का, की अरे एका बाजूला आपण म्हणतोय भेदभाव करायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांसाठी विशेष नियम. हे समानतेच्या विरुद्धात नाही का? चला हाच गुंता आता सोडवूया. या दोन चित्रांकडे बघितलं की संविधानाला नक्की काय म्हणायचे आहे ते अगदी स्पष्ट होतं. समानता म्हणजे सगळ्यांना एकाच शर्यतीत एकाच रेषेवरून पळायला लावणं नाही, कारण प्रत्येकाची सुरुवातच वेगळ्या ठिकाणाहून झालेली आहे. खरी समानता म्हणजे काय? तर जे मागे आहेत त्यांना थोडा आधार देऊन त्यांना इतरांच्या बरोबरीने आणणं. आणि म्हणूनच संविधानाने राज्यालाही परवानगी दिली आहे की ते महिला, लहान मुलं आणि जे समाज घटक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेले आहेत, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती, त्यांच्यासाठी खास सकारात्मक तरतुदी करू शकतं. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या विशेष तरतुदी म्हणजे भेदभाव करणं नाही, तर इतिहासात जो अन्याय आणि भेदभाव झालाय त्याला दुरुस्त करण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही खऱ्या समानतेकडे टाकलेलं एक सकारात्मक पाऊल आहे. आता या विशेष तरतुदींना आपण एका अशा धोरणाशी जोडूया ज्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो आणि ज्यावर खूप चर्चाही होते. तो विषय म्हणजे आरक्षण. पण याचा आणि अनुच्छेद 15चा संबंध काय? तर मग शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिलं जातं त्याचा उगम याच अनुच्छेद 15 मधून होतो का? याचं उत्तर आहे होय. शिक्षण आणि सार्वजनिक नोकऱ्यांमधील आरक्षणाचा कायदेशीर पाया थेट अनुच्छेद 15 आणि 16 मध्येच आहे. हे वाक्य या संपूर्ण संकल्पनेचं सार आहे. खरी समानता आणण्यासाठी जे मागे आहेत त्यांना पुढे आणण्याकरता कधीकधी वेगळी सकारात्मक वागणूक देणं गरजेचं असतं. बरं, हे सगळं तर झालं संविधानाबद्दल आणि इतिहासाबद्दल. पण आजच्या काळात आपल्या रोजच्या आयुष्यात या अनुच्छेदाचं महत्त्व काय आहे? आजही जेव्हा शाळा कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेत काही वाद होतो किंवा सरकारी योजनांचा लाभ कोणाला मिळावा यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं, तेव्हा होणारा कोणताही अन्याय याच अनुच्छेद 15च्या कसोटीवर तपासला जातो. हा आजही न्यायासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. थोडक्यात सांगायचं तर अनुच्छेद 15 हे दुधारी शस्त्रासारखं आहे. एकीकडे ते भेदभावावर थेट बंदी घालतं, तर दुसरीकडे इतिहासातल्या अन्यायाला दुरुस्त करण्यासाठी विशेष तरतुदींची सोय करतं. हे समानतेच्या आदर्शाला वास्तवात आणण्याचे एक शक्तिशाली साधन आहे.
आणि जाता जाता हा एक विचार, कोणत्याही देशाने आपल्या नागरिकांना दिलेलं समानतेचं वचन त्या देशाची दिशा आणि त्याचं भविष्य कसं ठरवत असेल यावर नक्की विचार करा.